मकर रास मकर राशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव, आर्थिक नियोजन, जबाबदारी आणि आत्मविश्वास याच्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य शनी यांचा द्वितीय भाव सक्रिय होत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे आर्थिक बाबतीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. गुरुची अनुकूल दृष्टी प्रयत्नांना सकारात्मक दिशा देईल. चंद्राचा आठवड्यातील प्रवास चढउतार करणारा असून संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामात सातत्य आणि शिस्त राखणे आवश्यक आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्यामुळे तुमचा कामाचा ताण थोडासा वाढेल, पण तुमची मेहनत आणि चिकाटी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. सहकाऱ्यांशी सहकार्याची भावना ठेवणे महत्त्वाचे असून काही जणांना आपल्या कामामुळे कौतुक किंवा छोटी प्रगती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा आर्थिक नियोजन आणि व्यवहारांवर लक्ष देण्याचा असून काही जुने व्यवहार पूर्ण आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. व्यापार किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी मात्र गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी व्यावसायिक संधी दिसू शकते जी भविष्यात तुम्हाला लाभ मिळवून देईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात स्थिरता आणि मेहनतीचा असून विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात अधिक परिश्रम, अधिक वेळ द्यावा लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही प्रगती साधू शकाल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर योग्य चर्चा करा, त्यामुळे तुमची वाटचाल चांगली ठरू शकते. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संयम महत्त्वाचा असून घरातील काही विषयांवर जोडीदारासोबत चर्चा करून निर्णय घ्या. लहान सहान मतभेदापासून दूर राहा. कुठलाही मतभेद निर्माण झाला तर तो शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा सावधगिरीचा असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं आधीपासूनच नियोजन करा. आर्थिक ताण त्यामुळे कमी होईल. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यामध्ये काही लाभ प्राप्त होऊ शकतो. दीर्घकालीन आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात स्थिरता प्राप्त करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा ताण किंवा थकवा जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. योग आणि संतुलित आहार घेतल्यास आरोग्य चांगलं ठेवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. पुरेशी झोप घ्या आणि मानसिक शांतता राखल्यास तुमची आठवडाभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 11 व 14 मार्च. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, शनिग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी येत्या शनिवारी शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जाऊन काळ्या तिळांचे यथाशक्ती दान करा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. गरजूंना यथाशक्ती अन्नदान केल्यास येणारे अडथळे कमी होऊन जीवनामध्ये स्थिरता वाढण्यास मदत होईल.